प्राजक्ता माईचा कॅन लुक ना सगळ्यांनीच बघितला, पण माझं लक्ष ना तिच्या मेकअप ग्लोकडे होतं आणि हाच लुक ना मी आता रिक्रिएट ना करायचं ठरवलेलं आहे. आता तिच्या साडीला मॅच होणारी ना मेहती जुती सहावारी होती, म्हटलं यापासूनच ना नऊवारी नेसू. मग काय पटकन सहावारीची नऊवारी नेसली आणि आता मेकअप करणार आहे मी माझ्या फेवरेट ना 3 अफोर्डेबल प्रोडक्ट सोबत. तर सगळ्यात आधी मी वापरणार आहे फेसेस कॅनडाची सुपर कॉम्फी 3-in-1 स्टोप क्रीम, ज्यामध्ये आहे शिया बटर आणि हायलॉनिक ऍसिड, जे इन्स्टंट असा ना ग्लो देते, सोबत ना प्रायमर आणि हायलायटरचं काम सुद्धा करते, ऑल डे हायड्रेशन आणि कम्फर्ट सुद्धा देते. इथे मी वन साइडला अप्लाय केलेले आहे, तर ग्लो तर तुम्ही बघू शकताय. आता ही स्टोप क्रीम ना मी पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेते. आता सेकंड मी यूज करत आहे फेसेस कॅनडाचं सुपर कॉम्फी ऑल डे हायड्रा मॅट 3-in-1 फाउंडेशन, आणि एक्स्ट्रा ग्लो साठी ना या फाउंडेशन मध्ये ना मी थोडीशी स्टोप क्रीम सुद्धा ऍड करते. आणि हे फाउंडेशन ना 3-in-1 आहे, कारण यामध्ये आहे फाउंडेशन प्लस SPF 30 प्लस मॉइश्चरायझर, जे बिल्डेबल कव्हरेज देऊन ना 24 तासापर्यंत हायड्रेशन प्रोव्हाइड करतं. तसेच सुपर कॉम्फी सुद्धा आहे. शेवटी मी यूज करत आहे फेसेस कॅनडाची सुपर कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक, ज्याचा माझा शेड आहे चोको काउचर. ही लिपस्टिक ना वन स्वॅप ऍप्लिकेशन देते, तसेच लॉंग लास्टिंग, ट्रान्सफर प्रूफ, लाईट वेट आणि कम्फर्टेबल आणि सुपर कॉम्फी सुद्धा आहे. आणि म्हणूनच ना ही एकच लिपस्टिक मी ब्लश आणि आय शॅडो म्हणून सुद्धा यूज करते. इझिली ना ब्लेंड सुद्धा होते. चला आता थोडीशी स्टोप क्रीम ना मी हाय पॉइंट वर सुद्धा ना अप्लाय करून घेते, आणि नंतर ना पूर्ण ज्वेलरी वगैरे वेअर केल्यानंतर हा आहे माझा फायनल लुक. झाला की नाही फेसेस कॅनडाच्या 3 अफोर्डेबल प्रोडक्ट सोबत ग्लोईंग असा मेकअप. आणि हो, तुम्हाला सुद्धा ग्लोईंग अशा मेकअप साठी फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट हवे असतील तर प्रोडक्ट टॅग केलेले आहेत, तसेच ना purple.com वर अवेलेबल आहेत.